असहिष्णुतेचं कारण देत पुरस्कार परत करणाऱ्या वैज्ञानिक, साहित्यिक आणि कलाकारांवर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी टीका केली आहे। पुरस्कार परत करण्याच्या कृतीला राजकारणाचा वास येत असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर सर सध्या माझ्यासोबत आहेत। सर, तुम्ही या कार्यक्रमांमध्ये लोकांना वातावरणातील बदल या सगळ्या संदर्भात सांगितलं, पण सध्या समाजामध्ये एक बदल जाणवायला लागलेला आहे, असहिष्णु वातावरण आहे असं सांगत अनेक शास्त्रज्ञ असतील, लेखक असतील, कलाकार असतील, ते सरकारला आपले पुरस्कार परत करतात आहे। काय याबद्दल आपल्याला वाटतं, काय मत आहे? याच्यात राजकारणाचा वास आहे, म्हणजे या सगळ्या कृतीला राजकीय वास आहे असं माझी तरी ठाम भावना आहे। म्हणजे असं आहे की बेसिकली टॉलरन्स इज म्हणजे आपल्या एकूण जडणघडणीत टॉलरन्स ही फार म्हणजे लहानपणापासून आपण शिकवतो। आपलं कल्चर इज टॉलरंट कल्चर। पण म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की सगळे लोक सगळ्याच गोष्टी सहन करतील, अलग लक्षात। आणि ती मर्यादा वेअर दी म्हणजे यू गेट लिमिट ऑफ टॉलरन्स, हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा प्रश्न आहे। पण याच्यावर अशी मोठी चर्चा करणं वगैरे हे निश्चित राजकारणाचा भाग आहे। त्यातनं मार्ग निघाला पाहिजे हेही खरं, पण हा म्हणजे काय म्हणतात त्याला, दिखावा आहे, त्याला काही आय डोंट सी मच। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।